नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8वी मध्ये आपण पेशीची रचना बघितली, पेशीतली विविध अंगक बघितली, त्यात केंद्रक कसं त्याच्यावर संपूर्ण पेशीवर नियंत्रण ठेवतं हे पाहिलं. केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात आणि गुणसूत्रांवर जनुक असतात, असा फक्त एक उल्लेख तुम्ही बघितला होता. त्यांचंच काम पुढे कसं चालतं हे विस्तृत स्वरूपात आपण या पाठ 16 जो आहे अनुवंशिकता आणि परिवर्तन त्याच्यात आता बघूया. अनुवंश किंवा इनहेरिटन्स म्हणजे काय, तर आपण थोडेसे आईबाबांसारखे दिसतो, थोडेसे काही गुण आपल्या आजी आजोबांसारखे आलेले असतात, काही गुण आपले स्वतःचे वेगळे असतात. सजीवातले हे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा सामान्यपणे ज्या अभ्यास केला जातो, आणखी त्याच्यातही मुख्यत्वे जनुक जीन्स त्याचा अभ्यास केला जातो, त्या शाखेला म्हणतात अनुवंशिकी शास्त्र किंवा जेनेटिक्स. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. ही संतती किंवा म्हणजे पुढची जी पिढी असते, मग ती झाडांची छोटी रोपटी असतील किंवा प्राण्यांची बाळं असतील, पिल्लं असतील, तर त्यांचं आपल्या जनकांशी, ज्यांनी जन्म दिला त्यांना म्हणतात जनक, त्या जनकांशी खूप साम्य असतं आणि काही अगदी थोडे फरक असतात. तेही जर अलैंगिक पुनरुत्पादन प्रक्रियेने संतती निर्माण होत असेल, उदाहरणार्थ हे झाड बघा, गवताचा सारखा प्रकार आहे की ज्याच्या खोडाला म्हणतात इथे रनर म्हणजे धावती खोडं. ती खोडा आडवी वाढतात आणि जमिनीत शिरली की त्यांना मुळं फुटतात आणि त्या मुळांच्या तिथूनच पुढे कोंब फुटून नवीन झाड तयार होतं, नवीन रोपटं. आता इथे अलैंगिक पद्धतीने जे प्रजनन झालंय त्याच्यामध्ये फरक खूप कमी असतात. बरंचसं ते तंतोतंत आपल्या जनक प्रमाणे दिसतं. तर लैंगिक प्रजननाने जे पुनरुत्पादन होतं त्याच्यामध्ये नवीन पिढीत फरक जास्त असतात, साम्य असतातच, पण अलैंगिकपेक्षा ह्याच्यात फरक जास्त असतात. सजीवांमधले भेद यांच्या अलैंगिकच्या तुलनेत जास्त असतात. असं का होतं? अनुवंशीच्या पुढचं आहे अनुवंशिकता म्हणजे हेरेडिटी. सुरुवातीलाच आपण बोललो की आपण दिसायला थोडेसे आईवडिलांसारखे असतो, स्वभाव त्यांच्यासारखे असतात, रंग त्वचेचा, केसाचे प्रकार त्यांच्यासारखे असतात. मात्या पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणं पुढच्या पिढीत संततीमध्ये म्हणजे मुलांमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात. ती कशी संक्रमित होते ते आता आपण बघायचं. अनुवंशिक लक्षणं म्हणजे काय आणि लक्षणांचं प्रकटीकरण कसं होतं. आता इथे एक चित्र दिसतंय तुम्हाला, आई बाबा आणि त्यांची मुलं. बरीचशी ती आईवडिलांच्या सारखी दिसतात, सिमिलर असतात, पण तंतोतंत नसतात, थोडेफार फरक त्यांच्यात असतातच. हे येणारं साम्य आणि फरक दोन्ही अनुवंशिकतेचे परिणाम असतात. कशामुळे होतं हे, तर पेशीच्या अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक जी माहिती लागते त्या माहितीचा साठा DNA मध्ये असतो. DNA म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत. DNAच्या ज्या खंडांमध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्याला त्या प्रथिनासाठीचं जनुक किंवा जीन असं म्हणतात. या वाक्याचा अर्थ तुम्हाला नंतर कळणार आहे जेव्हा आपण डिटेल शिकू तेव्हा. अनुवंशिक गुणधर्मांचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणारं जनुक म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे, केसाचा रंग कसा आहे, उंची कशी आहे, डोळ्याचा रंग कसा आहे, हे जे अनुवंशिक गुणधर्म आहेत ते धारण करणारं जो जनुक आहेत त्यांचं वास्तव्य गुणसूत्रांवर असतं, गुणसूत्रांवर असतात ही. आता गुणसूत्र म्हणजे काय, त्यांचं इंग्लिश नाव आहे क्रोमोझोम्स. ही असतात कुठे, तर सजीवांच्या पेशी केंद्रकात. आनुवंशिक गुणधर्म वाहून नेतात ते घटक म्हणजे गुणसूत्र. कशाने बनलेली असतात ती, तर केंद्रक आम्ल आणि प्रथिन, आम्ल आणि प्रथिन यांनी बनलेलं असतं गुणसूत्र.
आणि ही एरवी दिसत नाहीत, पण जेव्हा पेशी विभाजन होतं तेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. प्रत्येक सजीवांमधल्या पेशी केंद्रकात गुणसूत्रांची संख्या निश्चित असते आणि ती विशिष्ट असते, सगळ्यांची सारखी नसते. उदाहरणार्थ खेकड्याची पेशी बघितली तर त्याच्यात 200 गुणसूत्र असतील, मक्याच्या पेशीत 20, बेडकाच्या पेशीत 26, गोलकृमीच्या पेशीत 4, बटाट्याच्या पेशीत 48, तर माणसाच्या आपल्या पेशीमध्ये असतात 46 गुणसूत्र. प्रत्येक गुणसूत्र कसं असतं तर ते DNA चं बनलेलं असतं आणि पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेमध्ये ती दंडाकृती दिसतं. असं याच्यात प्रत्येकाच एक संकुचित भाग असतो, त्याला म्हणतात गुणसूत्र बिंदू किंवा प्राथमिक संकोचन. हा आहे गुणसूत्र बिंदू. आणि त्या गुणसूत्र बिंदूमुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागाला म्हणतात गुणसूत्र भुजा. ही सुद्धा गुणसूत्र भुजा आहे आणि ही सुद्धा गुणसूत्र भुजा आहे. ही झाली त्याची सर्वसामान्य रचना. आता गुणसूत्र बिंदूचं स्थान जे आहे ते काही काही गुणसूत्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतं. त्याच्यावरून गुणसूत्रांचे किती प्रकार पडतात ते बघूया. 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मध्यकेंद्री. आता इथे या दोन्ही भुजा सारख्या आकाराच्या आहेत बघा, आणि हा पूर्ण गुणसूत्राला इंग्लिश व्ही या मुळाक्षरासारखा आकार दिसतो. ह्याला म्हणतात मध्यकेंद्री, कारण गुणसूत्र बिंदू मध्यबिंदू आहे ठिकाणी. दुसरा आहे उपमध्यकेंद्री. हे इंग्लिश एल सारखं दिसतं, कारण एक भुजा छोटी आणि एक भुजा मोठी असते आणि गुणसूत्र बिंदू असा असतो. अशा ठिकाणी असतो की 2 भुजा एल सारख्या आकारात दिसतील, तर ह्याला म्हणतात उपमध्यकेंद्री. तिसरा आहे जो जे सारखं दिसतं गुणसूत्र, ह्याला म्हणतात अग्रकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असतो आणि हे जे ह्या इंग्लिश मुळाक्षरासारखं दिसतं. ह्याच्यात एक भुजा खूपच मोठी आणि दुसरी भुजा अगदी छोटी असते. तर चौथा प्रकार आहे अंत्यकेंद्री. म्हणजे गुणसूत्र बिंदू टोकाला असतं आणि जो इंग्लिश आय आहे ना दुसऱ्या लिपीतला, त्याच्यासारखं हे गुणसूत्र दिसतं आणि ह्याच्यात अर्थातच टोकाला असल्यामुळे भुजा एकच आहे. तर हे होते 4 प्रकार गुणसूत्र बिंदूच्या रचनेवरून. आपली जी कुठच्याही सजीवाची कायिक पेशी असते त्या गुणसूत्रांच्या जोड्या असतात. ज्यांची रचना आणि आकार सारखे असते त्यांना म्हणतात समजातीय गुणसूत्र. म्हणजे अग्रकेंद्री जी जेवढ्या प्रकारची असतील ती समजातीय झाली. लैंगिक प्रजनन करणारे सजीव आहेत, उदाहरणार्थ मानव, तर त्यांच्यात गुणसूत्रांची एक जोडी अन्न जे कायिकपेक्षा वेगळी असते तिला म्हणतात लिंग गुणसूत्र, आणि उरलेले ज्या जोड्या आहेत त्यांना म्हणतात अलिंगी गुणसूत्र. आता हे कसं, त्याच्यासाठी आपण मानवी पेशी, माणसाची कुठचीही पेशी घेतली तर त्याच्यात सर्वसामान्य गुणसूत्रांची मांडणी कॅरिओटाईप म्हणतात ह्याला. आता तुम्ही इथे बघाल तर 1 पासून 22 पर्यंत वेगवेगळ्या आकाराची, लहान मोठी, त्यांचा गुणसूत्र बिंदू वेगवेगळ्या ठिकाणी आहे, अशा 22 जोड्या आहेत. ही आहेत अलिंगी गुणसूत्र किंवा कायिक पेशी मधली. आणि ह्याच्यातली लिंग गुणसूत्र जी आहेत ती जर मादी असेल तर दोन्ही एक्स असतात, आणि जर म्हणजे स्त्री असेल तर XX असं असतं, आणि पुरुष असेल तर एक एक्स गुणसूत्र आणि दुसरं मात्र Y गुणसूत्र. या हे किंवा हे दोनापैकी एक काहीतरी आपल्या पेशीमध्ये जोडी असते, यांना म्हणतात लिंग गुणसूत्र, आणि बाकीची सगळी आहेत ती अलिंगी गुणसूत्र. ही झाली सर्वसामान्य मांडणी. आता इथे तुम्हाला एक शिडी, म्हणजे सर्कस बघायला कधी गेला असाल तर त्याच्यात दोरीची शिडी असते, त्या दोरीच्या शिडीला पीळ दिला आणि ती अशी बघितली तर जशी दिसेल तशी आहे DNA ची रचना. डीऑक्सी म्हणजे D, न्यूक्लिक म्हणजे N आणि ॲसिड म्हणजे A. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. गुणसूत्र
ही मुख्यतः DNA ची बनलेली असतात. 1869 साली रक्ताच्या श्वेतपेशींमधल्या अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी हा DNA या आम्लाचा शोध लावला. प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकात सापडलं म्हणून याला न्यूक्लिक ॲसिड किंवा केंद्रक आम्ल असं नाव ठेवण्यात आलं. पण नंतर अधिक अभ्यास होत गेला तेव्हा लक्षात आलं की ते पेशीच्या इतर भागातही आढळतं. म्हणजे केंद्रकात पण असतं आणि पेशीचे इतर भाग आहेत, अंगक, त्याच्यात सुद्धा असतं. कुठे कुठे आहे ते? तर हे DNA रेणू विषाणूंपासून, विषाणू, जीवाणू, माणूस, झाडं, सगळ्या प्राण्यांमध्ये, सर्व सजीवांमध्ये आढळतात. यांना प्रधान रेणू किंवा मास्टर मॉलिक्यूल का म्हणावं? तर हे रेणू पेशींचं कार्य, वाढ, विभाजन म्हणजे प्रजननाच्या वेळी सुद्धा यांचा महत्त्वाचा रोल असतो, याच्यावर नियंत्रण असतं म्हणून यांना प्रधान रेणू म्हणतात. DNA रेणूची ही रचना मात्र सर्व सजीवात सारखी असते. आणि ही जी शिडीसारखी प्रतिकृती आपण बघतोय ती 1953 साली वॅटसन आणि क्रिक हे दोन शास्त्रज्ञ होते, त्यांनी तयार केलेली प्रतिकृती आहे. इथे शिडीचे जे दोन भाग असतात ना, त्यांना धागे, न्यूक्लिओटाइडचे दोन समांतर धागे एकमेकाच्या भोवती लपेटलेले आहेत आणि म्हणून ह्याला म्हणतात द्विसर्पिल किंवा डबल हेलिक्स अशी रचना म्हणतात. आणि पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. आता ह्या बाजूच्या खांब कसले आहेत आणि मधल्या पायऱ्या कसल्या आहेत ते पण पुढे बघूया. रचना कशी असते DNA ची? तर DNA च्या रेणूमध्ये न्यूक्लिओटाइडची रचना साखळीसारखी असते. ही साखळी आहेत, ही साखळी आहे. दोन धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातले दोन खांब, प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेला. इथे बघा, शर्करा आणि फॉस्फेट, शर्कराचा रेणू आणि फॉस्फोरिक आम्लाचा रेणू यांनी बनलेले शिडीचे खांब असतात. तर प्रत्येक पायरीमध्ये ही चार आहेत. काय काय आहेत बघा, थायमिन, सायटोसाइन, ॲडेनिन आणि ग्वानाइन. नायट्रोजन युक्त पदार्थ येते पण त्यांची विशिष्टच जोडी असते. ॲडेनिनची थायमिन बरोबर, ॲडेनिन आणि थायमिन इथे सुद्धा दिसतं. ॲडेनिन आणि थायमिन यांची जोडी असते. आणि दुसरी जोडी असते ग्वानिन आणि सायटोसिन, ग्वानिन आणि सायटोसिन यांची जोडी. इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतंय की हे बाजूचे जे खांब आहेत ते शर्करा आणि फॉस्फोरिक आम्ल यांच्यापासून तयार झालेला त्याचा कणा असतो, म्हणजे खांब म्हणूया आपण. आणि पायरीमध्ये असतात हे चार नायट्रोजनयुक्त पदार्थ पण विशिष्ट जोडीने. ॲडेनिन थायमिन म्हणजे ATCG असं लक्षात ठेवायचं. ॲडेनिन थायमिन आणि सायटोसिन ग्वानिन, ATCG याप्रमाणेच जोडी असते. ही शिडी जर सरळ केली तर अशी दिसेल. फॉस्फोरिक आम्ल आणि शर्करा रेणूंपासून बनलेले शिडीचे खांब आणि नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या जोडींनी बनलेल्या शिडीच्या पायऱ्या, अशी असते DNA ची रचना. म्हणजे आतापर्यंत काय बघितलं आपण? ही एखादी पेशी आहे, त्या पेशीमधलं हे केंद्रक आहे. केंद्रकाच्या आत आहेत गुणसूत्र आणि गुणसूत्रांच्या आतमध्ये आहे DNA चे रेणू आणि त्यातलं जे एक भाग असतो त्याला म्हणतात जनुक किंवा जीन. प्रत्येक गुणसूत्र एकाच DNA रेणूचं बनलेलं असतं. या DNA रेणूचे जे खंड आहेत, खंड म्हणजे भाग किंवा तुकडे, त्या रेणूखंडांना म्हणतात जनुक. न्यूक्लिओटाइडच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेची जनुक तयार होतात. जे मी मागासपासून म्हणते तुम्हाला की तुमचे वेगळे वेगळे शारीरिक आणि मानसिक गुण, तुमचा स्वभाव, रंग, उंची, केसाचा प्रकार, सरळ आहेत की कुरळे आहेत, हे सगळे, ही फक्त थोडी उदाहरणं झाली. बुद्धिमत्ता कशी असेल हे सर्व जे ठरवतात ते त्या प्रत्येक गुणधर्मासाठी एक जनुक असतं. भिन्न तऱ्हेची जनुक तयार होतात. ही जनुक एका ओळीत रचलेली दिसतात इकडे. जनुक पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवर आणि कार्यावर दोन्हीवर यांचं नियंत्रण असतं. आणि महत्त्वाचं काम, ती
जनुक जी आहेत ती मातापित्यांकडून अनुवंशिक लक्षणं त्यांच्या मुलांमध्ये संततीमध्ये संक्रमित करतात. मग ते झाडाचं रोपटं असेल, प्राण्यांचं पिल्लू असेल किंवा आपलं माणसाचं बाळ असेल. संतती म्हणजे पुढची पिढी. अनुवंशिक लक्षणं मातापित्याकडून संततीमध्ये संक्रमित करण्याचं काम सुद्धा जनुक करतात, म्हणून त्यांना अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. कार्यकारी घटक म्हणजे महत्त्वाचं काम करतात, ते संक्रमणाचं काम करतात. म्हणून आई वडील आणि त्यांची मुलं यांच्यात पुष्कळसं साम्य आढळतं. याशिवाय अजून एक कार्य जनुकांचं म्हणजे प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती त्यांच्यात साठवलेली असते. प्रथिनं आपल्या शरीराला अगदी केसापासून नखापर्यंत वेगवेगळी प्रथिनं आहेत. केसामध्ये कॅरोटीन आहे, रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे, स्नायूंमध्ये मायसिन आहे. अशी अनेक प्रथिनं आपल्याला संपूर्ण शरीर बांधणीसाठी लागतात. त्या प्रथिनांची निर्मिती करण्याची माहिती जी आहे ती या जनुकांमध्ये साठवलेली असते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एवढ्या चर्चेवरून की आपल्या शरीरासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी जनुक हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, म्हणून आपण त्याचा या पाठात अभ्यास करतोय. तसंच पेशीतलं दुसरं महत्त्वाचं न्यूक्लिक आम्ल म्हणजे केंद्रात असणारं आम्ल ते आहे RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड. रायबोमधला R, न्यूक्लिकमधला N आणि ॲसिडमधला A, RNA. हे आम्ल कसं बनतं तर रायबोज शर्करा फॉस्फेटचे रेणू. आधी होती DNA मध्ये ती फॉस्फेट पेंटोज शुगर होती, 5 भाग असलेली. तर इथे रायबोज शर्करा आहे, फॉस्फेटचे रेणू आणि पुन्हा 4 नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. त्यातले ग्वानाइन, ॲडेनाइन आणि सायटोसाइन हे DNA प्रमाणेच आहेत. एक फक्त बदलला, युरॅसिल. ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरॅसिल या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी RNAचा रेणू कसा बनलाय बघा. रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू कोणताही 4पैकी यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी, ही कडी म्हणजे न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड म्हणजे एक कडी. अशा अनेक कड्यांमधून कड्या जोडल्या जातात एकमेकाला आणि RNAचा महारेणू हा इथे त्याचा फक्त एक भाग दाखवलाय. महारेणू म्हणजे खूपच मोठा असतो, मॅक्रोमॉलिक्यूल खूप मोठा असतो. इथे जोडी नाही आहे. कुठचं तरी एक नायट्रोजनयुक्त पदार्थ, रायबोज शर्करा आणि फॉस्फेट रेणू ह्याच्यातून जी एक कडी बनते ती न्यूक्लिओटाइड. आणि असे कडी एकमेकांना जोडून बनतो RNAचा महारेणू. आता ह्याचं काय काम बघूया. कार्यानुसार RNAचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे मेसेंजर RNA किंवा mRNA. हा काय करतो तर पेशी केंद्रकामध्ये जी जनुकं आहेत ते DNAच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीचा संदेश DNA मधून हा सुटा होतो. DNAचे जे 2 तंतू असतात ना, 2 शिड्यांमधले 2 तंतू, त्यातला एक तंतू RNAच्या रूपात सुटा होतो. त्याचे एक प्रथिनयुक्त पदार्थ बदलून युरासिल येतो तिकडे. आणि प्रथिना मगाशी मी जी सांगितली त्यांच्या निर्मितीचा संदेश प्रथिन निर्मितीपर्यंत करणारा रायबोझोम. हे गेल्या वर्षीचं आठवा थोडंसं. पेशी अंगकांमध्ये रायबोझोम ह्याचे 2 प्रकार होते. एक गुळगुळीत रायबोझोम होता, एक खरखरीत होता. त्यातला जो खरखरीत रफ रायबोझोम असतो त्याच्यावर ज्या पिटिका किंवा छोट्या छोट्या असतात तिकडे प्रथिनांची निर्मिती होते. ती कोणती प्रथिनं निर्माण करायची आहेत त्याचा संदेश DNA मधून घेऊन जाणारा RNA तो mRNA. दूत रेणू म्हणतात ह्याला. मेसेंजर म्हणजे दूत, DNA पासून रायबोझोम पर्यंत. दुसरा आहे रायबोझोमल RNA, rRNA. रायबोझोम हे पेशी अंगक जे आहे खरखरीत त्याच्यातलं, त्या RNAचा हा रेणू प्रथिन संश्लेषणाचं काम करतो. आणि तिसरा आहे tRNA, ट्रान्सफर RNA. mRNAने जो संदेश आणला असेल
त्यानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणायचं. हे काम जो करतो तो tRNA ट्रान्सफर म्हणजे इकडून तिकडे रायबोझोमपर्यंत आणतो. कोणाला? अमिनो आम्लाला रायबोझोमपर्यंत आणणारा जो रेणू आहे RNAचा त्याला म्हणतात tRNA ट्रान्सफर RNA. तर कामानुसार 3 प्रकारचे RNA आपल्या पेशीत आढळतात. आता ही अनुवंशिकता शोधली कोणी? तर ग्रेगर जोहान्स मेंडल 20 जुलै 1822 ते 6 जानेवारी 1884 19व्या शतकात होऊन गेले. ते महान शास्त्रज्ञ होते ऑस्ट्रियामधले. यांनी वाटाण्याच्या झाडांवर अगणित प्रयोग केले आणि त्यांच्यात लक्षणावरून अनुवंशिकतेचा अभ्यास केला. त्यांनी काय दाखवून दिलं की या लक्षणांचा अनुवंश म्हणजे जे पुढच्या पिढ्यांमध्ये जातात गुण, त्यामध्ये काहीतरी नियमांचं सिद्धांतांचं पालन केलं जातं. हे सिद्धांत त्यांच्याच नावाने पुढे प्रचलित झाले. पुढे शिकणारच आहात तुम्ही मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड सिद्धांत. पण त्यांनी जे काम केलं ते इतर शास्त्रज्ञांना पटायला 20वं शतक उजाडावं लागलं. जेव्हा त्याची पुनर्पडताळणी झाली तेव्हा हेच सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्र मॉडर्न जेनेटिक्सचा पाया ग्रेगर जोहान्स मेंडल यांचे सिद्धांत आहेत. काय विचार केला त्यांनी? तर मातापित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात. जेवढे आईकडून तेवढेच बाबांकडून समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित होतात. या तत्वावर अनुवंशिकतेचे सिद्धांत आधारित आहेत. जर दोघांचाही माता आणि पित्याचा सहभाग समान असेल तर लक्षणं कोणती आढळून येतील? आईची येतील, वडिलांची येतील, दोघांची येतील की आणखी वेगळी येतील? याच दिशेने त्यांनी आपलं संशोधन केलं आणि अनुवंशिकतेसाठी जे प्रमुख आहेत कारणीभूत त्या सिद्धांतांची मांडणी केली. जवळजवळ 1 शतकापूर्वी, आता ह्याला तर आणखी खूप वर्ष झाली आहेत बघा, 1884 साली ते नव्हते, 6 जानेवारी 1884 गेले आणि आता पुढे आपले 21वं शतक चालू आहे. म्हणजे जवळजवळ 125-150 वर्ष झाली आहेत, पण त्यांचे सिद्धांत अजूनही विस्मयकारक मानले जातात. ते तंत्रज्ञान नव्हतं, मशिनरी नव्हती हाताशी, पण त्यांनी जे सिद्धांत मांडले ते आजही खरे मानले जातात, इतके ते अचूक होते. त्यांनी सर्व प्रयोग पायझम सटायवम म्हणजे वाटाण्याचं झाड, त्याच्यावर आढळणारी दृश्य लक्षणं, दृश्य म्हणजे दिसणारी, ती लक्षणं कोणती ती बघूया आता. वाटाण्याच्या झाडांची 7 परस्पर विरोधी दृश्य लक्षणं. म्हणजे त्यांनी जे वाटाण्याची झाडं घेतली होती अभ्यासाला, ती काही 1-2 घेतली नाही, हजारोंच्या संख्येने त्यांनी प्रयोग केले. त्यांच्यामध्ये काही गुण लक्षणं प्रभावी म्हणजे पुढच्या पिढ्यांमध्ये ही जास्त प्रमाणात दिसायची, तर काही लक्षणं अप्रभावी होती. प्रभावी म्हणजे जास्त प्रमाणात दिसणारी, अप्रभावी म्हणजे कमी प्रमाणात दिसणारी. 7 लक्षणं कोणती? तर बीजाचा आकार, काही वाटाणे गोल असतात तर काही सुरकुतलेले असतात. कॅपिटल R म्हणजे राऊंड आणि त्याचंच लहान अक्षर दुसऱ्या लिपीतला R म्हणजे रिंकल्ड, सुरकुतलेले. ही अक्षरे इंग्लिशशी संबंधित आहेत, पण जे कॅपिटल घेतलं जातं त्याचं स्मॉल अक्षर घेतलं जातं, हे आधी समजून घ्या तुम्ही. दुसरा आहे बीजाचा रंग म्हणजे वाटाण्याच्या बीचा रंग. पिवळा असेल तर कॅपिटल Y आणि हिरवा असेल तर स्मॉल y. तिसरं लक्षण त्यांनी बघितलं फुलांचा रंग. जांभळा असेल तर कॅपिटल C, पांढरा असेल तर स्मॉल c. शेंगेचा आकार पूर्ण भरलेली असेल तर कॅपिटल I, चपटी असेल तर स्मॉल i. शेंगेचा रंग हिरवा असेल तर कॅपिटल G, पिवळा असेल तर स्मॉल g. फुलाची जागा जर कोनात असेल तर कॅपिटल A म्हणजे ॲक्सियल म्हणून कॅपिटल A, आणि जर फांदीच्या टोकावर असेल तर स्मॉल a. खोडाची उंची हे तर सोपं आहे, टॉल म्हणजे कॅपिटल T आणि स्मॉल t म्हणजे बुटकी.
काही झाडं उंच, काही झाडं बुटकी. परत एकदा लक्षणं बघा. जास्त प्रमाणात दिसले गोल, कमी प्रमाणात सुरकुतलेले. पिवळे वाटाणे प्रभावी, हिरवे वाटाणे अप्रभावी. जांभळी फुलं प्रभावी, पांढरी फुलं अप्रभावी. पूर्ण भरलेली शेंग प्रभावी, चपटी शेंग अप्रभावी. तुमच्या घरी जर वाटाणे आणले असतील तर सोलताना तुमच्या लक्षात येत असेल बऱ्याच वेळा की पूर्ण भरलेल्या शेंगा जास्त असतात आणि चपट्या शेंगांचं प्रमाण मात्र खूप कमी असतं. शेंगेचा रंग हिरवा, हे पण जरा आठवा. घरी वाटाणे आणतात 1 किलो 2 किलो, त्याच्यात हिरव्या शेंगा जास्त असतात, पिवळ्या फार कमी. फुलाची जागा, आता ही झाडं आपण काही विशेष बघायला जात नाही, पण कोणात असेल तर प्रभावी आणि फांदीच्या टोकाला अप्रभावी. आणि उंच झाडं जास्त असतात, बुटकी झाडं कमी असतात. हे त्यांनी कशावरून ठरवलं प्रभावी कोणतं आणि अप्रभावी कोणतं? तर त्यांनी एक संकर संतती, मोनोहायब्रिड क्रॉस, म्हणजे जे प्रयोग केले त्याच्यात विरुद्ध लक्षणांची एकच जोडी विचारात घेतली. विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. एकच जोडी होती म्हणून त्याला म्हणतात एक संकर. आता हे समजण्यासाठी आपण एकच लक्षण घेऊया विचारात, उंची. हे लक्षण घेऊन उंच झाड आणि बुटकं झाड यांच्यात संकर केला. मगाशीच मी म्हटलं की इथे त्यांनी हजारो झाडांबरोबर प्रयोग केले. ही बघा जनक पिढी, म्हणजे पहिली जनक पिढी घेऊया आपण. स्वरूपविधा म्हणजे दिसण्याचा प्रकार आणि जनुकविधा म्हणजे त्यांच्यामध्ये जनुक कशी होती. जनक पिढीमध्ये एक उंच झाड आणि एक बुटकं झाड, त्यांची जनुकविधा कशी, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. युग्मक कसं तयार होईल तर कॅपिटल टी एकाकडून आणि स्मॉल टी एकाकडून, म्हणजे पहिली पिढी सगळी त्याची अशी आली, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. अर्थात ह्याच्यात प्रभावी घटक जास्त होता, उंच, म्हणून सगळ्यांची स्वरूपविधा उंच होती. हे सगळी झाडं उंच होती. तेवढ्यावर त्याचे प्रयोग थांबले नाहीत. त्यांनी दुसरी पिढी F1, ही जी पहिली पिढी होती F1, तिचं स्वयंपरागण केलं. म्हणजे काय केलं तर एका झाडाचे पुयुग्मक टी, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि दुसऱ्या झाडाचे स्त्री युग्मक कॅपिटल टी स्मॉल टी. आता इथून एक टी इथून एक टी कसे झाले, दोन्ही टी उंच, कॅपिटल टी, त्यामुळे हे झाडं उंच असतील. इथे कॅपिटल टी आणि स्मॉल टी या दोघांचं जरी मिश्रण झालं, इथून टी आणि इथून हा टी, तरी प्रभावी कोण ह्याच्यात तर उंच, म्हणून ही झाडं सुद्धा उंच असणार. आता ही दुसरी ओळ बघा, इथून आला स्मॉल टी, इकडून आला कॅपिटल टी, पण प्रभावी कोण ह्याच्यात कॅपिटल टी, त्यामुळे ही पण झाडं उंच. आणि इथे दोन्हीकडून स्मॉल टी आल्यामुळे ही झाडं बुटकी असतील. बघा, 4पैकी 3 झाडं उंच आणि 1 झाड बुटकं, ही झाली त्यांची स्वरूपविधा. आणि ही झाली दुसरी पिढी. आणि ही जी विशिष्ट रचना आहे तिला म्हणतात पनेट स्क्वेअर. 929 झाडं जर दुसऱ्या पिढीतली त्यांनी धरली पहिल्या, तर त्याच्यात 705 झाडं उंच आणि 224 झाडं बुटकी आली. मग त्यांनी निष्कर्ष काढला की त्यांचं प्रमाण काय आहे, स्वरूपविधा 3:1. तुम्ही गणितात शिकता ना प्रमाण, 3 उंच झाडं त्याला 1 बुटकं झाड. इथे दिसतं ना 3 उंच तर 1 बुटकं. पण उंच जी होती त्यांच्या सगळ्यांची जनुकविधा मात्र सारखी नव्हती. एका झाडामध्ये दोन्ही टी कॅपिटल म्हणजे समयुग्मनाची उंच झाडं शुद्ध प्रभावी होती. टी म्हणजे प्रभावी, कॅपिटल टी म्हणजे प्रभावी, ही शुद्ध प्रभावी. इथे मिश्र प्रकारची होती, एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी. ही झाडं जरी उंच असली तरी ती विषम युग्मनाची होती. ही 2 झाडं विषम युग्मनाची. आणि चौथं झाड मात्र बुटकं होतं, त्याच्यात शुद्ध अप्रभावी, दोन्ही स्मॉल टी, म्हणून ही झाडं बुटकी होती. आणि ही सुद्धा समयुग्मनाची, म्हणजे हे झाड आणि हे झाड
समयुग्मनजी, एक शुद्ध प्रभावी, एक शुद्ध अप्रभावी. तर ही दोन झाडं दिसतात कॅपिटल टी स्मॉल टी, ही जरी उंच असली त्यांची स्वरूपविधा तरी जनुकविधा मात्र विषमयुग्मनजी. विषम आहेत ना, एक मोठं आणि एक लहान अक्षर. तर हा होता मेंडेलचा एक संकर संततीचा प्रयोग, मोनोहायब्रिड क्रॉस. एकच लक्षण घेतलं होतं. पुन्हा त्याचे प्रयोग एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी द्विसंकर संतती डायहायब्रिड क्रॉस केला, म्हणजे विरुद्ध लक्षणांच्या दोन जोड्या विचारात घेतल्या. इथे त्यांनी ज्या वाटाणे होते त्यांचा रंग आणि आकार दोन्ही विचारात घेतले. आकार आणि रंग, त्यातली परस्पर विरोधी लक्षणं कोणती? गोल हा आकार प्रभावी होता आणि पिवळा रंग प्रभावी होता. तर सुरकुतलेले हा अप्रभावी लक्षण होतं आणि हिरवे हे अप्रभावी लक्षण होतं. जनक पिढी कशी आहे? गोल पिवळे वाटाणे दोन्ही आर कॅपिटल वाय कॅपिटल, आणि सुरकुतलेले हिरवे दोन्ही आर स्मॉल वाय स्मॉल. युग्मक तयार होताना एक आर एक वाय, इथे सुद्धा एक स्मॉल आर एक स्मॉल वाय. पहिली पिढी गोल पिवळे, कारण दोन्हीमध्ये आर आणि वाय कॅपिटल प्रभावी आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळे पहिली पिढी चे वाटाणे गोल पण होते आणि पिवळे पण होते. मग त्याने काय केलं? F1चं स्वयंपरागण केलं. आर आर वाय वाय आर आर वाय वाय युग्मक अशी होती त्याची. आणि ह्याला द्विसंकर का म्हणायचं? तर बीजाचा रंग आणि प्रकार अशा दोन लक्षणाचा विचार केला म्हणून त्याला द्विसंकर म्हणतात. याचा पनेट स्क्वेअर कसा आहे बघा. पुयुग्मक दोन्ही कॅपिटल, एक कॅपिटल एक स्मॉल एक कॅपिटल आणि दोन्ही स्मॉल. तसेच त्रियुग्मक पण सेम. आता ह्या प्रत्येकाकडे आपण वळूया नको. लक्षात घ्यायचं एक घटक इकडून येतो, एक घटक इकडून येतो. आडवी ओळ बघितली तर इथून सगळीकडे कॅपिटल आर कॅपिटल वाय, आणि इथे पुढचे जे वरचे असतील पुयुग्मक ती. असं करून 4 चोक 16 प्रकारचे जनुकविधा आहेत तिकडे, म्हणजे 16 संतती मिळाल्या. त्याच्यातले प्रकार कसे होते बघा. स्वरूपविधा कशी होती? गोल पिवळी झाडं 9, सुरकुतलेली पिवळी 3, गोल हिरवी 3 आणि सुरकुतलेली हिरवी हे एकच एक. नवास तिनास 3 1. कसं बघा. गोल पिवळी जिथे तुम्हाला कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय दिसेल ते गोल पिवळं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ही गोल पिवळी. सुरकुतलेली पिवळी 3, गोल हिरवी 3 आणि अशा प्रकारे. पण जनुकविधा मात्र किती प्रकारची आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 प्रकारची जनुकविधा आहे. आणि हे जर तुम्ही पुस्तकात पण दिलेले आहेत, सावकाशपणे मोजा. ते प्रमाण काय येतं गुणोत्तर? 1 2 1, त्याला पुन्हा 2 4 2 1 2 1. ही बेरीज पण 16 येते, ही बेरीज पण 16 येते. स्वरूपविधा 4 प्रकारची आहे, जनुकविधा 9 प्रकारची आहे. आणि हा आहे द्विसंकर संततीचा पनेट स्क्वेअर. आता कुठच्याही एका झाडावर जर मी बोट ठेवलं तर ते ओळखायचं कसं? इथे कॅपिटल आर आहे कॅपिटल वाय आहे, ह्याचा अर्थ ते राऊंड आणि येल्लो गोल पिवळं झाड असेल. इथे समजा मी हात ठेवला तर इथे आर स्मॉल आहे म्हणजे हे सुरकुतलेलं असणार, पण कॅपिटल वाय आहे ह्याचा अर्थ हे पिवळं असणार. गोल सुरकुतलेलं पिवळं असं असेल हे ह्याच्यातलं. इथे मी हात ठेवला तर इथे पण तोच प्रकार आहे, सुरकुतलेलं पिवळं. इथे काय येणार? सुरकुतलेलं हिरवं. इथे काय येईल? कॅपिटल आर आहे म्हणजे गोल राऊंड, पण कॅपिटल वाय नाही आहे म्हणजे हे गोल हिरवं
असा वाटाणा असेल. अशा प्रकारे तुम्ही हे 16 मोजायचे आणि त्यांचं गुणोत्तर लिहायचं. हे तुमच्यासाठी मी काढून दिलं. नंतर आपल्याला शिकायचं आहे आनुवंशिक विकृती, जेनेटिक डिसऑर्डर्स. ही जी 46 गुणसूत्र आहेत आपल्या पेशीमध्ये, त्यांच्यातील अपसामान्यता म्हणजे काही त्यांच्यात दोष आले किंवा जनुकात उत्परिवर्तन झालं तर त्याच्यामुळे जे आजार निर्माण होतात त्यांना म्हणतात आनुवंशिक विकृती. अर्थातच या जन्माच्या वेळीच तुमच्या शरीरात येतात, त्याच्यावर नंतर उपचार अशक्य असतात. का बरं? तर आपल्या शरीरात आहेत करोडो पेशी आणि जी जनुकत जन्माच्या वेळी प्रत्येक पेशीत आली किंवा गुणसूत्रात जर काही समस्या आल्या तर त्या करोडो पेशीतल्या दुरुस्त होऊ शकत नाही, त्याच्यावर कुठचंही औषध किंवा उपचार नाही आहे. त्यामुळे आनुवंशिक जे विकार येतात ते जन्मापासून येतात आणि दुर्दैवाने त्यांच्यावर तसा उपचार असा नाही आहे. या विकृतीमध्ये गुणसूत्राचं आधिक्य म्हणजे गुणसूत्रांची संख्या वाढते किंवा उलटं एखादं गुणसूत्र कमीच तयार होतं. गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप होतो म्हणजे एखादा भागच नाहीसा होतो किंवा त्याचं स्थानांतरण होतं. अशा स्थितीचा समावेश होतो. आणि ह्याची उदाहरणं कोणती आहेत? दुभंगलेले ओठ. काही जणांचा ओठ बघा असा अख्खा नसतो, वरचा ओठ शक्यतो असा दुभंगलेला असतो, 2 भाग झाल्यासारखा. वर्णकहीनता म्हणजे शरीराला त्वचेला पांढरा फिकट गुलाबी रंग असतो, केसांना भुरा रंग असतो, तो वर्णकच तयार होत नाही शरीरात. याच्यासारखी शारीरिक व्यंग, सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया. हिमोफिलियाचा अर्थ रक्त गोठत नाही जखम झाल्यावर. ही आनुवंशिक विकृतीची उदाहरणं आहेत. आता एक एक त्याचे प्रकार बघूया. गुणसूत्रांची अपसामान्यता म्हणजे गुणसूत्रात काही दोष निर्माण झाले तर एकूण संख्येत बदल झालाय गुणसूत्रांच्या तर पुढचे दोष उद्भवतात. अर्भक म्हणजे छोटं बाळ, त्याच्या एकूण गुणसूत्रांच्या संख्येत एखादी अलिंगी गुणसूत्र म्हणजे ज्या 22 जोड्या आहेत त्याच्यापैकी एक गुणसूत्राची जोडी वाढली तर जे बालक जन्माला येईल त्याच्यात शारीरिक दोष आणि मानसिक दोष सुद्धा निर्माण होतात. त्यांचं आयुष्य कमी असतं. ते कसं काय ते एक एक बघूया आपण. पहिला आहे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. आता इथे ह्याचा परत कॅरिओटाईप बघा रचना. 22 जोड्या आहेत आणि ही 23वी लिंग गुणसूत्रांची जोडी. त्यातली 21वी जोडी नाही म्हणता येणार, इथे त्याचं त्रिकूट तयार झालं. 21व्या जोडीमध्ये 46 अधिक 1 म्हणजे हे सगळे 46 आहेतच, शिवाय एक गुणसूत्र जास्त येतं, त्रिसमसूत्री. 21वं गुणसूत्र जोडीच्या ऐवजी त्रिसम अवस्थेत असतं आणि त्याच्यामुळे ह्या बालकाच्या प्रत्येक पेशीच्या मध्ये 47 गुणसूत्र असतात. या विकृतीला ट्रायसोमी 21, ट्रायसोमी म्हणजे तिघांचा समूह, एकाधिक द्विगुणितता 21 असं म्हणतात. कारण सर्व पेशी जेवढ्या काय करोडो पेशी आहेत त्याच्यामध्ये 21व्या गुणसूत्राबरोबर आणखी एक अधिकचं गुणसूत्र आहे, जोडी अधिक 1 म्हणून 47 गुणसूत्र. अशी बालकं इथे दिसतोय तुम्हाला एकाचा फोटो. मतिमंद, बुद्धीची वाढ होत नाही मेंदूची, अल्पायुष्य असतात, मानसिक वाढ खुंटते, उंची कमी असते त्यांना, मान पसरट असते, चपटं नाक, आखूड बोटं, आडवी एकच हस्तरेखा म्हणजे आपल्या तळहातावर जसं रेषांचं जाळं असतं तसं नसतं, त्यांच्या हातावर एकच आडवी रेषा असते, डोक्यावरचे केस विरळ असतात. आणि महत्त्वाचं लक्षण ह्यांचं आयुष्य 16 ते 20 वर्ष एवढंच असतं. चेहऱ्याची ठेवण मंगोलियन व्यक्तींसारखी असते. तर ह्याला म्हणतात डाऊन सिंड्रोम किंवा ट्रायसोमी 21. डाऊन सिंड्रोम म्हणजे ट्रायसोमी 21 असं लक्षात ठेवायचं. 21व्या गुणसूत्रात जोडी बरोबर एक गुणसूत्र अधिक, तो आहे डाऊन सिंड्रोम. याच्या उलट आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोममध्ये काय होतं तर
हा स्त्रियांमध्ये, स्त्री अर्भकांमध्ये होणारा विकार आहे. याच्यामध्ये 23वी जोडी XX असायला पाहिजे ना. कॅपिटल X आणि कॅपिटल X म्हणजे दोन्ही X असतील तेव्हा ती मुलगी होणार. तेव्हा एक जोडीमधलं एक Xचं गुणसूत्र कमी असतं. म्हणजे 44XX या स्थितीऐवजी 44 अधिक X अशी स्थिती असते. त्यामुळे लैंगिकतेशी संबंधित भाग निकामी असतो. एकच X गुणसूत्र हे जे आहे ते कार्यरत असतं. जनकांकडून एकच गुणसूत्र X गुणसूत्र संक्रमित होतं. म्हणजे ते आईकडून असेल किंवा वडिलांकडून असेल, एक गुणसूत्र येत नाही. अशा स्त्रियांमध्ये प्रजनेंद्रियांची वाढ पूर्ण नसते, म्हणून त्या प्रजननक्षम नसतात, मुलं होत नाहीत अशांना. तर हे टर्नर सिंड्रोम किंवा टर्नर संलक्षण. ह्याला काय लक्षात ठेवायचं? 44 अधिक X, एक X गुणसूत्र कमी. तर पुरुषांमध्ये आढळतो, त्याचं नाव आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ह्याचा कॅरिओटाईप बघा. इथे एक X गुणसूत्र जास्तीचं येतं. XY म्हणजे तो मुलगा आहे. एक X गुणसूत्र जास्तीचं आल्यामुळे त्यांची स्थिती कशी असते? 44 कायिक पेशी ह्या सगळ्या बरोबर आहेत जोड्या. पण 23वी जोडी मात्र जोडीच्या ऐवजी पुन्हा ट्रिपलेट XXY तिघांचा समूह. ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्र अशा रूपात असतात ते अल्पविकसित, त्यांचा सुद्धा शरीराचा विकास होत नाही, प्रजननक्षम नसतात आणि या विकृतीला म्हणतात क्लाइनफेल्टर सिंड्रोम. 44 अधिक XXY. आधीचा आपण बघितलं तो दोष कशात होता? गुणसूत्रात. आता जनुकांमध्ये जर उत्परिवर्तन झालं, काही बदल झाले, तर जे रोग होतात त्यांना म्हणतात एकजनुकीय विकृती. एखाद्याच निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन तो सदोष होऊन जातं, ते जनुकच सदोष होतं आणि त्याच्यामुळे जे विकार उद्भवतात त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात. या प्रकारचे माणसाला होणारे विकार 4000 पेक्षा अधिक आहेत. जनक सदोष झाल्यामुळे उत्पादित तयार होत नाहीत किंवा अल्प प्रमाणात तयार होतात. आणि या प्रकारचे जर चयापचयाचे जन्मजात विकार असतील तर ते कोवळ्या वयात जीव घेणे सुद्धा ठरू शकतात. याची उदाहरणं आहेत हचिन्सन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलॅक्टोसेमिया, फिनाइलक्युटोन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया म्हणजे दात्रपेशी पांडुरोग, सिस्टिक फायब्रोसिस म्हणजे पुटी तंतुभवन, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातानळेपणा. ह्यातले 2-3च आपण बघणार आहोत. लक्षात काय ठेवायचं आहे? एखाद्या जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन ते सदोष होतं आणि त्याच्यामुळे ज्या विकृती येतात अशा 4000 पेक्षा अधिक विकृतींचा शोध लागलेला आहे माणसाच्या बाबतीत. त्यातलीच पहिली आहे वर्णकहीनता किंवा अल्बिनिझम. जनुकीय विकार आहे म्हणजे एका जीनमध्ये दोष होतो. या विकारामुळे शरीर रंगद्रव्य मेलॅनिन, ज्याच्यामुळे तुमच्या त्वचेला गोरा, गव्हाळ, सावळा जो काही रंग असेल तो आलेला आहे, ते मेलॅनिन नावाचं वर्णक एक रसायन आहे, ते त्वचेमध्ये तयार होतं. जर हा रोग असेल, विकार असेल, तर शरीर मेलॅनिन तयार करू शकत नाही. त्यामुळे बघा यांची त्वचा निस्तेज पांढरे केस असतात आणि डोळे, त्वचा आणि केस यांना सामान्य व्यक्तीमध्ये
तपकिरी रंगाचा हे वर्णक असतं मेलॅनिन, त्याच्यामुळे रंग आलेला असतो तो ह्यांना येऊ शकत नाही, म्हणून त्वचा निसतेज आणि केस पांढरे होतात. डोळे पण गुलाबी असतात, कारण आपल्या ही परितारिका हे जे दिसतं ना, बुबुळ म्हणतो आपण त्याला, आणि दृष्टीपटल याच्यामध्ये वर्णक नसतं. यामुळे ह्यांची नजर पण अधू असते, यांना उजेड सहन होत नाही, असे डोळे बारीक मिचमिचे करून त्यांना उन्हात चालावं लागतं. तर हा पहिला विकार होता वर्णकहीनता, मेलॅनिन तयार न झाल्यामुळे. दुसरा आहे दात्रपेशी पांडुरोग किंवा सिकल सेल ॲनिमिया. जे सर्वसाधारण हिमोग्लोबिन आहे, त्याचं हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन आहे रक्तामध्ये, त्याच्या रेणूच्या रचनेत 6वं अमिनो आम्ल असतं ग्लुटामिक आम्ल. पण काही जनुकांमध्ये दोष झाल्यामुळे ग्लुटामिक आम्लाच्या ऐवजी व्हॅलिन हे आम्ल येतं. त्याच्यामुळे जी पेशी गोल असायला पाहिजे ती विळ्यासारखी होते, विळ्यासारखी आकार होतो तिचा, आणि तिची कार्यक्षमता कमी होते. या स्थितीला म्हणतात दात्रपेशी पांडुरोग. असा आकार झाल्यामुळे हिमोग्लोबिनचे ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते. अशा आकारामुळे रक्तकणिकांची गुठळी तयार होते, अडकतात एकमेकात, तिथे दिसतात बघा, अडकल्या एकमेकात, आणि त्या नाश पावतात गुठळी झाल्यामुळे. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा या चित्रात दिसतं स्पष्टपणे. इथे रक्त व्यवस्थित वाहून जाऊ शकतं, तर इथे ते अडकलं गुठळीमुळे. आणि अभिसरण संस्था, मेंदू, फुफ्फुस, वृक्क इत्यादींना हानी पोचते. अडथळे निर्माण झाले की अभिसरण संस्था म्हणजे हृदय आणि सगळ्या रक्तवाहिन्या, मेंदूमध्ये अशा गुठळ्या गेल्या तर त्याच्या कार्यावर परिणाम होतो. फुफ्फुस जिथे हिमोग्लोबिनमुळे रक्तातला कार्बन डायऑक्साईड सोडून दिला जातो, ऑक्सिजन घेतला जातो, त्या फुफ्फुसांना हानी पोचते. वृक्क म्हणजे किडनी, त्यांना हानी पोचते. एकंदर काय की जर तुमच्या रक्तातल्या पेशी अशा जर बाधित झाल्या सिकल सेलमुळे, तर एकंदरच शरीराची कार्यक्षमता कमी होण्याचा परिणाम होतो. हा अनुवंशिक आहे. आणि कसा होतो तर गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदल झाल्यामुळे होतो. आई आणि वडील दोघंही सिकल सेलग्रस्त किंवा वाहक असले तर त्यांच्या अपत्यांना हे आजार होऊ शकतो. त्यामुळे सिकल सेल वाहक किंवा सिकल सेल ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह टाळावा. कसं ते इथे दाखवलंय बघा. हा पण पनेट स्क्वेअरच आहे एक प्रकारचा. समजा दोघं ए आधी याचा अर्थ समजून घ्या. दोन्ही कॅपिटल ए म्हणजे नॉर्मल, सामान्य. एस याचा अर्थ ए नॉर्मल आहे, एस म्हणजे वाहक आहे, कॅरियर आहे. तर दोन्ही एस असतील तर तो पीडित आहे, म्हणजे त्याला स्वतःला सिकल सेल ॲनिमिया आहे. वाहकाला असेलच असं सांगता येत नाही, तर सामान्यपणे नॉर्मल जे असतात त्यांना नसतोच. तर दोघंही आई वडील नॉर्मल असतील तर सर्व अपत्य निरोगी येतात. जर पुरुष नॉर्मल किंवा वाहक आणि आईसुद्धा नॉर्मल किंवा वाहक असेल तर 50% अपत्य सामान्य नॉर्मल होऊ शकतात आणि 50% वाहक होऊ शकतील, जन्माला येतील. अशाच प्रकारे आई आणि वडील ह्यांच्यापैकी एक सामान्य आणि एक पीडित असेल तर सर्व अपत्य वाहक होतात, म्हणजे एक कॅपिटल आणि एक स्मॉल एस येतो त्यांच्यात. दोघंही वाहक असले तर 25% सामान्य, 25% पीडित आणि 50% वाहक. इथे पीडित जन्माला यायला लागले. आई आणि वडील यांच्यापैकी एक वाहक आणि एक पीडित असेल तर 50% वाहक आणि 50% पीडित. आणि दोघंही पीडित असतील तर सगळी अपत्य पीडित जन्माला येतील. हे जेनेटिक्स आहे ह्याच्या मागचं. लक्षात काय ठेवायचं तर हा अनुवंशिक आहे, आणि त्यामुळे जर आपल्याला माहिती असेल सिकल सेल वाहक आहोत आपण किंवा सिकल सेल ग्रस्त आहोत, तर अशा स्त्री पुरुषांनी आपापसातले विवाह टाळावे. तिसरा प्रकार आहे तंतुकणिकीय विकृती. पुन्हा एकदा पेशीची रचना आठवा, 8वीत शिकलेली. त्याच्यामध्ये पेशीचं ऊर्जा केंद्र, तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया हे शिकलात तुम्ही. त्याच्यात जर उत्परिवर्तन झालं तर तंतुकणिकेतला DNA
त्याच्यातली जनुक सदोष होतात. मग भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडूनच तंतुकणिका येतात. त्यामुळे या प्रकारे उद्भवणारे विकार असतात ते फक्त मातेकडून संततीला मिळतात. आणि त्याचं उदाहरण आहे लेबेरची आनुवंशिक चेताविकृती. हे तंतुकणिकीय विकृतीचं उदाहरण आहे. एकजनुकीय जसं बघितलं आपण तसं आहे बहुजनुकीय, बहुघटकीय विकृती. म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त वेळ जनुकांमध्ये बदल घडून आले तर या विकृती उद्भवतात. अशा बहुतेक विकारात दोन्हीचा परिणाम असतो. म्हणजे जनुकांमध्ये बदल घडून आल्यामुळे सुद्धा आणि आजूबाजूच्या पर्यावरणीय घटकांचा परिणाम होतो. त्यामुळे तीव्रता वाढते. ह्याची उदाहरणं आहेत दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठर संकोच पावतं, पाठीच्या कण्यात दोष येतात. हे विकार आणि मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे सुद्धा विकार की हे बहुघटकीय म्हणजे ह्याच्यावर फक्त जनुकीय नसतात तर आजूबाजूचे घटक सुद्धा परिणाम करतात. बहुघटकीय ज्या विकृती आहेत त्या मेंडेलची आनुवंशिकतेचे आकृतिबंध त्याच्याशी तंतोतंत जुळत नाहीत. त्याच्यावर पर्यावरण, तुमची जीवनशैली आणि अनेक जनुकातील दोष यांचा संयुक्त एक गुंतागुंतीचा परिणाम असतो. म्हणजे फक्त आनुवंशिक आहेत किंवा फक्त पर्यावरणीय आहेत असं सांगता येत नाही. दोघांचा संयुक्त परिणाम होतो आणि हे विकार उद्भवतात. तर हा होता आपला 16वा पाठ, आनुवंशिकता आणि परिवर्तन. धन्यवाद.